कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी काय कसा येणं केलास? तुमच्या घरात ज्या चालू आहे ना त्या गावभर झालाय। माका चुकीचा समजू नको, मी त्याबद्दल बोलायला इथं आलीच नाही। घरोघरी त्याच परी माका एक विचारूचा होता। आता शाळा सुरू झाल्यात, माझ्या पोरींसाठी ड्रेस शिवायचे होते, देशील का शिवून? म्हणजे निशीसाठी कसे सुंदर सुंदर फ्रॉक शिवायची, तिचे शाळेचे ड्रेस पण तू शिवत होतीस ना, म्हणून विचारू केलंय। त्यात काय विचारायचं वहिनी, देते मी शिवून। एक काम करा, उद्या येताना कापड घेऊन या आणि मुलींका पण सोबत घेऊन या, म्हणजे मापा घेऊ बरा पडत। आणि नाहीच जमला तर त्यांच्या मापाचा एखादा ड्रेस घेऊन या, चालत? हां चला। शिलाईचे किती पैसे होतात ते विचारणार नाही, पण हे पैसे ठेवा। नाही नाही वहिनी, पैसे नको, मी देते ना शिवून, असं पैसे नको माका। हे बघ वहिनी, बाकी सोंगा आणू शकतो पण पैशाचं सोंग नाही आणता येत। गावातल्या कितीतरी घरांवर दादांचे उपकार आहेत। आज तुम्ही अडचणीत असताना आमच्या परीनं गावकरी करणार काहीतरी, तुम्ही नको म्हणू नका। तुमच्या स्वाभिमानाचा आदर करते मी, म्हणून तुम्ही फ्रॉक शिवून देईल का विचारले ना मी। आणि असेच पैसे नाही देते मी। मागे एकदा माझ्या नवऱ्याला बरं नव्हतं, हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं, तेव्हा दादांनी सगळा औषध पाण्याचा खर्च केला नाही, नंतर पैसे पण नाही घेतले। आता तू तरी हे पैसे ठेव। वहिनी पैसे नको खरंच। हे बघ वहिनी, अगं नाही म्हणू नकोस, तू बाहेरच्या टेलरांपेक्षा किती सुंदर सुंदर कपडे शिवतेस। तुमची ही कला तुमचं घर चालू कामी येत असाल तर काय चुकीचा नाही गो। हे पैसे ठेव। ठेव। आता मी येते, उद्या मुलींना घेऊन येईन। हां होय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।